तर काय मग मित्रांनो, तयार आहात का आपला जळगाववाला सोबत पुणे टू भुसावळचा दौरा बघण्यासाठी? तर चला मग बघूया आपलावाला पुणे टू भुसावळ दौरा. मग काय नेहमीप्रमाणे आम्हाला मस्त आमच्या सोनूभाऊने सोडून दिलं पुणे स्टेशनला. बस मग आम्ही तिथं मस्त पोचलो वगैरे आणि बघतो तर काय यार बाप गर्दी. महाराष्ट्राला तुम्ही गर्दी विचारू नका, फुलला धुमाकूळ गर्दी होती. बस मग पुणे स्टेशनला पोहोचल्यानंतर मस्तपैकी आम्ही तिथे रेल्वे वगैरे आली. रात्रभर मस्त झोपून मी पण घेतलं. चला म्हटलं मस्त सीट वगैरे बुकिंग केलं आहे, फायदा तर घेतलाच पाहिजे. पण जया म्हटलं चल रे भाऊ उठ रे भाऊ म्हणले. 3 वाजताच रेल्वे पोहोचून गेली. बघतो तर काय रेल्वे खरंच 3 वाजता पोहोचून गेली. फायनली आम्ही आज भुसावळला पोहोचलेलो आहे मित्रांनो. आणि आज गुढी पावळा आहे म्हणून आम्ही असं अपेक्षा करतो कुठेतरी आंब्याचा रस आम्हाला मिळायला पाहिजे. दुसरं काही अपेक्षा नाही आमची. दुसरं काही नाही. बस मग मित्रांनो फायनली भुसावळमध्ये एंट्री मारली आणि पहिल्यांदाच भुसावळमध्ये आलो होतो. मस्तपैकी जयचे मामा वगैरे आम्हाला घ्यायला वगैरे आले आणि मामासोबत आम्ही मस्तपैकी भुसावळची सवारी करत सकाळी सकाळी घरी पोचलो. बघतो तर जयडा मांजरला उठवतोय, चल उठ उठ. मांजर काही उठायचं नावच घेत नाही. माया मस्तपैकी लवकर तयारी करून वगैरे नाश्ता पाणी करून घेतला. चला म्हटलं भाऊ आपल्याला निघावं लागेल, आपल्याला हिच्यासारखं झोपून परवडणार नाही. मग बघा मित्रांनो आपल्या शेतकरी लोकांची सकाळी कशी असते. मग काय आलीच ती वेळ आपले नवीन प्रोडक्ट लॉन्च करायची. त्यासाठी आपली एक मीटिंग केलेली होती अरेंज. मग काय फायनली आपण तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर आपल्याला प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन वगैरे घेतली आणि आपण लवकरच मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करत आहोत. मग काय जयस मी तिकडे बोलतो तिकडे मस्तपैकी शेवभाजी खात खात आजीसोबत गप्पा वगैरे मारत होता. मग काय मस्तपैकी मीटिंग वगैरे करून वगैरे आम्ही निघालो अजून आमच्या भुसावळ साईडला. पण निघता काय आमच्याला जयस भाऊच्या डोळ्यात काहीतरी घुसलं नाही का. मग चेक वगैरे करून घेतलं, म्हटलं काही नाही भुसावळ निघ लवकर. घरी पोहोचताना मस्तपैकी बघा तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं काहीतरी खायला मिळायला पाहिजे. आंब्याचा रस नाही मिळाला पण बजेट लय बाहेर होता भाऊ बरं का आजचा. आमचं जय शेट्ट मामीचं फुल नाव काढत होते. मग बघ म्हणे माझ्या मामीने बघ म्हणे कसं चालेल भाऊ म्हणलं चालेल म्हणतो. मी पण देऊन दिला मग रिव्ह्यू. खरंच बनवलं होतं मस्त. जयस म्हटलं थांब थोडं गप्पा गुप्पा मारू दे म्हणे मामींसोबत आणि मांजरसोबत. मग काय शेवट आम्ही सर्वांना मस्तपैकी बाय बाय केलो मित्रांनो. अजून एक वेळेस मांजरला जयेशने बाय केलं आणि निघालो आम्ही आमच्या पुण्या साईडला. मग काय मित्रांनो आमच्या मामांनी मस्तपैकी आम्हाला भुसावळ स्टेशनला सोडलं. मग आमच्याला पुणेसाठी ट्रेन वगैरे आली आणि जयेश मला म्हणतोय कसं होतं म्हणे माझ्या मामीचं हातचं जेवण. हा बघ म्हणतं मस्त होतं म्हणतो मामीना हातनं जेवण काही वांधा नाही म्हणतं. मग अशा प्रकारे मित्रांनो आमचा जिल्हा म्हणजे जळगाववरून आमचा तालुका 40 मग आलो मस्तपैकी आमच्या सकाळी सकाळी पुण्यात मस्तपैकी एंट्री वगैरे मारली मित्रांनो. आणि इथं पण बघतो तर काय सकाळच्या 3:30-4 वाजलेले नाही पोहोचलो मस्तपैकी पुण्यात. आम्ही इथं मस्तपैकी आलेलो लोक वगैरे झोपलेलो. अरे बापरे म्हटलं बापरे 3:30-4 वाजता अवघडच काय आहे भाऊ. सकाळी सकाळी मस्त सोनूभाऊ आम्हाला घ्यायला आले आकुर्डीला. मग काय मित्रांनो तुम्हाला आपला जळगाववालाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि आपला जळगाववाला 19 या चॅनलला फॉलो करायचं विसरू नका.